अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख अकोला जिल्ह्यात शेतकरी संघर्ष पदयात्रा काढणार आहे. 15 फेब्रुवारी रोजी मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरा गावातून पदयात्रेला सुरुवात होणार आहे. पदयात्रेच्या उद्घाटनाला खासदार अरविंद सावंत उपस्थित असणार आहे. तर 2 मार्चला अकोल्याचं ग्रामदैवत असलेल्या राजेश्वर मंदिरात यात्रेचा समारोप होणार आहे. 300 गावातून 400 किलोमीटरपर्यंतचं अंतर ही पदयात्रा कापणार आहे. अकोला जिल्ह्यातील भाजपाचा गड असलेल्या अकोट, मूर्तिजापूर, अकोला पूर्व आणि अकोला पश्चिम मतदारसंघातून ही पदयात्रा जाणार असून या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. अकोल्यात पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. अकोला जिल्ह्यामुळे अतिवृष्टीची मदत अद्यापर्यंत मिळाली नाही. पीक विम्याची रक्कमसुद्धा अद्यापर्यंत मिळाली नाही आणि प्रोत्साहन अनुदानसुद्धा अद्यापर्यंत मिळालं नाही. आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही. शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. म्हणून शासनाने किमान सोयाबीनला 10,000 रुपये भाव द्यावा आणि कापसाला किमान 15,000 रुपये भाव द्यावा. याच्यासाठी शिवसेनेच्या वतीनं 500 किलोमीटरची पदयात्रा, शिवसेना शेतकरी संघर्ष यात्रा आम्ही अकोट आपल्या मूर्तिजापूर तालुक्यामधून गाडगेबाबा संस्थान दापुरा इथून पदयात्रेला सुरुवात होणार आहे आणि अकोल्यामध्ये राजराजेश्वरावर त्यांचा समारोप होणार आहे. जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट. जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817.